या ठिकाणी सन्मान संपन्न झालेत. कम टू स्टेडियम सुरू असलेला सामना आहे. आमच्या मायमावलींची उपस्थिती लक्षणीय आहे. हातातला मोबाईल सोडून सर्वजण मैदानामध्ये दाखल झालेत आणि मैदानातला खेळ हा मन आणि मस्तक दोन्ही घडवतो आणि मन आणि मस्तक घडतं त्यावेळेस आपसूक इतिहास घडला जातो आणि इतिहास घडवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले हे सर्व खेळाडू चढाई करून आलाय. तो या ठिकाणी चाकणच्या संघाचा खेळाडू रिकाम्या हाती परतलाय. पाहूयात काय करतो तो वाघोलीचा खेळाडू. चढाई करून गेला टी-शर्ट क्रमांक 10. टी-शर्ट क्रमांक 10 सुरू असलेला सामना मैदानामध्ये चाकण विरुद्ध वाघोली. उत्कृष्ट असा खेळ पाहायला मिळतोय परंतु अजूनही रिकाम्या हाती परतला. एक गुणांसह मैदानामध्ये पाहायला मिळतो तो आपल्याला वाघोलीचा संघ. उत्कृष्ट खेळ. आणखी एक गुण. थर्ड रेड डोअर डाय पंचांची सूचना. 2 गुणांसह मैदानामध्ये वाघोली संघ. अजूनही मात्र या ठिकाणी आता वा एकूण 2 गुणांनी खातं उघडलेलं आहे चाकणच्या संघानं. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. बघा एकदा छान कौतुक झालं पाहिजे. उत्कृष्ट रेड झाली, उत्कृष्ट डिफेंड झाला की आपण एक प्रेक्षक म्हणून आपण आपल्याच लेकरांचं कौतुक करायचं आहे कारण ही शाबासकीची थापच या खेळाडूंना पुढे घेऊन जाते. असोसिएशनचे सर्व मान्यवर पंच उत्कृष्ट कामगिरी पार पाडताना लाईनमन आहेत, राखीव खेळाडू आहेत, संघनायक आहेत, संघमालक आहेत, क्रीडा शिकत छान. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेला आहे असे उद्योजक मोरेश्वर मुरलीधर पराड आणि सोमेश्वर वेळचे सर्व उद्योजक सन्माननीय विश्वास लक्ष्मण पराड आपल्या या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान सोहळा संपन्न होतोय. त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे त्यांचाही सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय श्री 1 रुपयांचा सन्माननीय उद्योजक सोमेश्वर वेळचे सर्व विश्वास लक्ष्मण पराड साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायचंय. तो सन्मान सन्माननीय ऍडव्होकेट लक्ष्मणजी पराड यांच्या हस्ते या ठिकाणी तो सन्मान संपन्न होतोय. सन्माननीय विश्वास लक्ष्मण पराड आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर श्री मोरेश्वर मुरलीधर पराड उद्योजक आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. मैदानामध्ये सुरू असलेला सामना वाघोली विरुद्ध चाकण. उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय. सायलेंट गेम आहे. सुकरे सर. तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे ते केंद्र नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक सन्माननीय श्री भाऊसाहेबजी पराड. त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि उद्योजक सन्माननीय श्री रविदादा गायकवाड या दोनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. तो सन्मान देण्यासाठी सन्माननीय सतीश शेठ पराड माजी ग्रामपंचायत सदस्य विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. उत्कृष्ट पकड झाली या ठिकाणी आणि डिपेंड झालाय. 1 गुण मिळाला आणि तर मैदानामध्ये 6 गुणांसह वाघोलीचा संघ, 2 गुणांसह मैदानामध्ये चाकणचा संघ. चाकणच्या संघाचा खेळाडू चढाई करून आलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळेल. उत्कृष्ट फुटवर्क करतोय. बॉडी लँग्वेज अग्रेसिव्ह आहे, कॉन्फिडंट आहे. वाव टिपण्याचा प्रयत्न, भेदक नजर आहे परंतु अजून हिंमत नाही. वा अप्रतिम टिपला. म्हटल्याप्रमाणे मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आणि 1 गुण मिळवण्यामध्ये यश मिळाला. एकूण 3 गुणांसह मैदानामध्ये
चाकणचा संघ. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं भूमी आर्किटेक्ट अँड कन्स्ट्रक्शनचे सर्व पैलवान सन्माननीय तेजस भैया भोसुरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. या चाकणच्या खेळाडूचं कौतुक करावं असं मला वाटतं. टिपला आणि खेळाडू वृत्तीने मान्य केलं, हो मी बाद झालो. आणि खेळ हेच शिकवतो मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला, प्रामाणिकपणाने जीवन जगण्याचं आणि आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा तुमचं किती मूल्य वाढवतो याचं सर्वस्वी जिवंत उदाहरण म्हणजे हे खेळ आहेत. म्हणून खेळ हे मैदानातले खेळावेत, मोबाईल मध्ये नव्हे. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं ब्रँड वैभव वडेवालेचे सर्व युवा उद्योजक सन्माननीय वैभव शेठ साकोरे आपण उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय उद्योजक कुमार शेठ साकोरे आपण उपस्थित झालात. आपल्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर भूमी आर्किटेक्ट अँड कन्स्ट्रक्शनचे सर्व पैलवान तेजस आणि तो सन्मान देण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीश दादा पराड आपण तो सन्मान त्या ठिकाणी द्यायचा आहे. दोन्ही ज्येष्ठांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस तब्बल 11,001 रुपयांचं हॉटेल अशोका गार्डनचे सर्व युवा उद्योजक पैलवान गणेश अशोक पराड आणि सोमेश्वर भेळचे सर्व श्री प्रशांत तानाजी पराड आपला या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतोय. तो सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. सन्माननीय संदीप शेठ पराड, सन्माननीय अक्षय शेठ पराड मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून पैलवान गणेश पराड त्याचबरोबर श्री प्रशांत तानाजी पराड मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय माऊली दादा पराड आपली या ठिकाणी उपस्थिती आपलंही या ठिकाणी या प्रेक्षणीय मुलींच्या सामन्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. ते भैरवनाथ ट्रान्सपोर्टचे सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री भरत शेठ सुदामराव पराड त्याचबरोबर युवा उद्योजक सन्माननीय श्री अमित भाऊ सतीश शेठ पराड आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. चला सन्माननीय भरतरावजी पराड, सन्माननीय अमितरावजी पराड त्यांचा सन्मान देण्यासाठी सन्माननीय गणेश शेठ रघुनाथ पराड युवा उद्योजक विनंती आहे की आपण पुढे यायचे. हा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे ते युवा उद्योजक पैलवान तुषार तुकाराम पराड आणि उद्योजक सन्माननीय श्री जीवन जालिंदर पराड आपला या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. तो सन्मान देण्यासाठी शिरूर आंबेगाव भाजपा आघाडीचे अध्यक्ष युवा उद्योजक सन्माननीय दत्ताभाऊ सुकळे समवेत सन्माननीय बंशीशेठ पराड आपल्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पैलवान तुषार तुकाराम पराड उद्योजक आणि श्री जीवन जालिंदर पराड उद्योजक 4,001 रुपयांचं बक्षीस प्रेक्षणीय मुलींच्या सामन्यासाठी या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि देण्यासाठी सन्माननीय दत्ताभाऊ सुकरे त्याचबरोबर पैलवान तेजस्वी भोसुरे भूमी आर्किटेक्ट अँड कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय तेजस भैया भोसुरे आपल्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान जो आहे हा सन्मान या ठिकाणी देण्यात येतोय. मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. चला सन्माननीय तेजस्वी पराड, सन्माननीय जीवन जालिंदर पराड आपला या ठिकाणी यथोचित सन्मान जो आहे तो सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. यानंतर या ठिकाणी मैदानामध्ये सुरू असलेला सामना वाघोली वर्सेस चाकण. अकरा 9-9-11 11 गुणांचा मैदानामध्ये वाघोलीचा संघ, 9 गुणांचा मैदानामध्ये
चाकणचा संघ. छान सामना चाललेला सामना मैदानामध्ये अटीतटीची लढत, उत्कृष्ट लढत, सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा सामना पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. गुरुवर्य हरिभक्त परायण मृदंगाचार्य शिरूर तालुका भूषण प्रशांत महाराज पराड गुरुबंधूंना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. या ठिकाणी उत्कृष्ट पकड आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा या पकडसाठी. खूप सुरेख. या ठिकाणी आवर्जून हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेले संकेत भाऊ ढोकले, त्याचप्रमाणे सनी भैया ढोकले आपल्या या ठिकाणी शुभागमन झाले. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक आणि केंदूर नगरीचे माजी चेअरमन सन्माननीय अक्षयजी साकोरे, आपलं हे मनपूर्वक स्वागत. विनंती असेल व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या निमित्तानं सोनाई उद्योग समूहाचे सर्व श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय बंशीशेठ पराड, त्याचबरोबर भाजपा शिरूर आंबेगाव कामगार आघाडीचे अध्यक्ष दत्ताभाऊ सुकरे, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान सन्माननीय प्रदीप शेठ पराड आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय दत्ताभाऊ सुकरे आणि सन्माननीय बंशीशेठ पराड, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. विकास माईकशी संपर्क साधा. होली. तिसरा सामना सुरू असलेला सामना, उत्कृष्ट असा सामना चालू आहे मैदानामध्ये. उत्कृष्ट सुरू असलेला सामना या ठिकाणी चाकण विरुद्ध वाघोली. या ठिकाणी मैदानामध्ये सुरू असलेला सामना चाकण विरुद्ध वाघोली. तर एकूण गुणफलक 13-13 आहे मित्रांनो. मैदानामधला सुरू असलेला सामना चुरशीचा आहे, आटीतटीची लढत आहे. उत्कृष्ट मॅच पाहायला मिळते, दिल थांब के बैठिए. उत्कृष्ट पकड, 1 गुण टिपला. यानंतर होणारा सामना रहाटणी विरुद्ध चरोली. संघनायकांनी खेळाडूंना विनंती, थोडस नियोजनाच्या बदलाप्रमाणे तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की त्यानंतर होणारी मॅच रहाटणी विरुद्ध चरोली. तुमच्यासाठी हा दुसरा पुकार. यानंतर मॅच होणार आहे रहाटणीच्या मॅच नंतर मुलींची शो मॅच. उत्कृष्ट पकड आहे, टाळ्या झाल्या पाहिजे मला या पकडसाठी. सुरू असलेला सामना चाकण विरुद्ध वाघोली. योद्धा स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू आणि स्वयंसेवक मार्गदर्शक यांची सूचना आहे की आपण या ठिकाणी माईकशी संपर्क साधा. योद्धा स्पोर्ट्स क्लब, चला इथे व्यासपीठाजवळ संपर्क साधा. पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका, टी शर्ट क्रमांक 17 चढाई करून गेला. लाईनमॅन सोडून बाकी सगळे या. उत्कृष्ट पकड झाली या ठिकाणी. माझ्या टाळ्या झालं पाहिजे बघा. आहे